चला या ठिकाणी महत्वपूर्ण सामन्याला सुरुवात होते. श्री भैरवनाथ जालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये इच्छापूर्ती गवे या दोन संघांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये त्यांचा खेळ सादर करतील. ज्या पद्धतीने आपण पाहिलं भैरवनाथ जालगाव संघासाठी बीच कबड्डीची स्पर्धा अगदी सर्वोत्तम ठरली. त्यानंतर लगेचच आसूद गावामध्ये वजनी गटातल्या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त प्रदर्शन केला. आज पुन्हा एकदा या ठिकाणी 65 किलो वजनी गटातील स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झालाय भैरवनाथ जालगाव संघ. तर दुसऱ्या बाजूला सातत्याने संघर्ष ज्यांच्या वाट्याला आला असा इच्छापूर्ती गवे संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजून एक दापोली तालुक्यातील वजनी गटातील स्पर्धा या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. या ठिकाणी अगदी सुरेख कामगिरी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून. प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 12 इच्छापूर्ती गवे संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी चढाई मार्गमध्ये सज्ज झालाय. समोर 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी आपली चढाई सजवली जाते. परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय डिफेन्स मार्गवरती अगदी सुरेख कामगिरी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून गुण एकवटला जातोय. गुणाची कमाई होईल त्या ठिकाणी भैरवनाथ जालगाव संघासाठी. समोर या ठिकाणी एक खेळाडू सेल्फ आउट एवढा लागला असेल ना. सुरुवातीच्या सत्रामध्येच या ठिकाणी सुरुवातीच्या काही मिनिटं पाहायला मिळते. त्या ठिकाणी भैरवनाथ जालगाव संघ आपला दबदबा वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी गुणाची कमाई होते. एका स्कोर कार्ड या ठिकाणी पुन्हा एकदा पुढे सरकले भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून. आक्रमणासाठी जर्सी क्रमांक 12 या खेळाडूला पाचारण केलं जाते. या ठिकाणी पुन्हा एकदा डिफेन्स एकवटलाय. गुणाची कमाई केली जाते. आज मात्र जालगाव गावातून देखील 2 संघ पाहतोय जे मात्र त्यांचा खेळ सादर करतात. महालक्ष्मी जालगाव संघाने ऑलरेडी एक सामना जिंकत पुढील फेरीसाठी क्वालिफाय केले. तर मैदानाच्या आतमध्ये भैरवनाथ जालगाव संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळवला जाईल. ज्या ठिकाणी श्रीराम करदे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री महालक्ष्मी जालगाव या दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. श्री महालक्ष्मी जालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम करदे दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने हा पहिला पुकार. यानंतर लगेचच दुसऱ्या फेरीतील सामने. त्यानंतर एक महत्वपूर्ण सेमीफायनलचा सामना या संपूर्ण स्पर्धेतला आपल्याला खेळवायचा आहे. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड पाहायला मिळते. रिकाम्या हाताने माघारी परतलाय प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 2 या खेळाडूला आपण पाहतोय. या ठिकाणी मिड लाईन क्रॉस केली जाईल. मल्टी पॉईंट या मैदानाच्या आतमध्ये 4 पॉईंट सोडले जातील भैरवनाथ जालगाव संघाच्या खात्यामध्ये. आणि एक ऑल आउट दिला जातो इच्छापूर्ती गवे संघावरती. या पहिल्या सत्रामध्येच या ठिकाणी आपण पाहतोय तर गवे संघाने एक ऑल आउट घेतलाय. स्कोर कार्ड ऐकूयात. नऊ या गुणसंख्येवरती भैरवनाथ जालगाव तर 1 या गुणसंख्येवरती गवेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुरेख कामगिरी भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आक्रमक खेळ आणि त्या आक्रमक खेळाच्या जोरावरती प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना या ठिकाणी बॅकफुटला ढकलण्याचं काम केलं जातंय. परंतु दुसऱ्याच बाजूने या ठिकाणी पुन्हा एकदा गवे संघासाठी थर्ड रेड दुर्वांक या खेळाडूला आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 8 आक्रमणासाठी सज्ज झालाय. फास्ट गेला असता तर भेटला. चला या ठिकाणी बक्षीस आलेला आहे जी आपण एक मल्टी पॉइंट रेड मगाशी पाहिली भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून पूर्वेश माने या खेळाडूच्या माध्यमातून. त्याच्यासाठी श्री भागोजी जाधव यांच्या माध्यमातून तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेलं आहे. सामना संपताच आपण हे कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. पूर्वेश माने यांच्या एका मल्टी पॉइंट रेडसाठी
श्री भागवजी जाधव यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी नयन ठोंबरे आक्रमणासाठी सज्ज झालाय भैरवनाथ चालगाव संघाच्या माध्यमातून. व्हॅलिड रेड करून माघारी परततोय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा दुर्वांक या खेळाडूला आपण पाहतोय जर्सी क्रमांक 8 आक्रमणासाठी सज्ज होईल. समोर 7 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स पाहायला मिळतोय आणि या 7 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती आपला खेळ सादर करण्याचा प्रयत्न आहे, परंतु यावेळेस मात्र सक्सेसफुल होईल. मैदानाच्या आतमध्ये दुर्वांक हा खेळाडू एक गुण या ठिकाणी एकवटला जाईल आणि त्यानंतर मात्र क्षणभर विश्रांती मागून घेतली आहे. ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 या खेळाडूला आपण पाहतोय पूर्वेश माने ज्याच्यासाठी कॅश प्राइज देखील आलाय. आक्रमणासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा एकदा एका गुणाची कमाई होतीये भैरवनाथ चालगाव संघासाठी. ठिकाणी पुन्हा डिफेन्स चालगाव संघाच्या सुरेख कामगिरी. गवे संघाला या ठिकाणी बॅकफुटला ढकलण्याचं काम केलं जात आहे भैरवनाथ चालगाव संघाच्या माध्यमातून. एक जबरदस्त खेळ भैरवनाथ चालगाव संघाचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र एक रनिंग हँड टच या ठिकाणी सक्सेसफुल होईल नयन ठोंबरे या खेळाडूच्या माध्यमातून. एक चांगल्या दर्जाचा खेळ भैरवनाथ चालगाव संघाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण सामना आहे संबोध या ठिकाणी भैरवनाथ चालगाव संघ आघाडीवरती या ठिकाणी आहे. अजून एका गुणाची कमाई होतीये, अजून एक गुण या ठिकाणी एकवटला जातोय. 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकल सिच्युएशन ऑन नवे संघासाठी. नयनचा आक्रमक खेळ पुन्हा एकदा रनिंग टू टच त्या ठिकाणी सक्सेसफुल होईल आणि त्यानंतर गवेचा संघ या ठिकाणी पुन्हा एकदा ऑल आउटच्या उंबरठ्यावरती. या ठिकाणी सक्सेसफुल कामगिरी गुण एकवटला जातोय. 1+2 3 पॉईंट्स जोडले जातील ते भैरवनाथ चालगाव संघाच्या खात्यामध्ये. अजून एक ऑल आउट या ठिकाणी घेतला जातोय गवे संघाच्या माध्यमातून. स्कोर कार्ड ऐकूयात. 19 या गुणसंख्येवरती भैरवनाथ चालगावचा संघ तर 3 या गुणसंख्येवरती या ठिकाणी गवेचा संघ पाहायला मिळतोय. अजून एका गुणाची कमाई गवे संघासाठी होईल. पूर्वेश या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जाईल. हात आपटला तो चुकीचा. या ठिकाणी पुन्हा एकदा एक सुरेख खेळ डिफेन्स मार्कवरती भैरवनाथ चालगाव संघाच्या माध्यमातून आज या ठिकाणी क्रीडा रसिकांमध्ये आपण पाहतोय. तर सातत्याने त्याचा खेळ भैरवनाथ चालगाव संघासाठी आपण पाहतो. स्ट्राईक क्रिकेटमधून यंदाच्या अंगामध्ये भैरवनाथ चालगाव संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळालंय. असं आकाश रेळकर देखील आज या ठिकाणी या संपूर्ण मॅचचा आनंद घेतोय. आकाशचं देखील सहर्ष स्वागत. रचित पटेलला आपण पाहतोय ज्यांना यंदाचा राज्यस्तरीय युवा खेळाडू पुरस्कार देखील मिळाला. भैरवनाथ चालगाव संघाचं यंदाच्या अंगामध्ये सातत्याने संघ प्रशिक्षक म्हणून ज्यांना आपण पाहिलंय असे रचित पटेल देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय तर पहिल्या सत्राच्या खेळामध्ये भैरवनाथ चालगाव संघाचा आक्रमक खेळ प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटला ढकलण्याचं काम या ठिकाणी केलं गेलंय. सुरेख खेळ मैदानाच्या ते रांगोळी टाईप झाला तो. जसं एकतर्फी झालेला सामना पहिल्या सत्राच्या खेळामध्ये. भुसात कलर आहे. आक्रमण या ठिकाणी पुन्हा एकदा गवे संघाच्या माध्यमातून. भुसात कलर सध्या स्थितीमध्ये जर्सी क्रमांक 4 या खेळाडूला आपण पाहतो. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. सामना मध्यंतरासाठी थांबेल. मध्यंतरापर्यंत त्याचं गुणफलक. चला या ठिकाणी पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होतीये आणि या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद या ठिकाणी घेण्यासाठी तेजस राहटे देखील उपस्थित आहेत.
त्यांचा भरदरके सातत्याने चांदोरी संघाच्या माध्यमातून आपण पाहतो. आज या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेचा स्टेजवर बोलवा त्याला असेल मागे. भैरवनाथ चालगाव संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू आहे, आक्रमणासाठी सज्ज होईल. त्याचप्रमाणे आमचे युट्यूबर तेजस मेंगे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ही संपूर्ण स्पर्धा, हे संपूर्ण सामने उद्याच्या दिवसामध्ये पण तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतील. त्यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नंतर संघामध्ये खूप सारे सामने त्यांच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून प्रसारित देखील केले गेले. आक्रमण जर्सी क्रमांक 12 या खेळाडूच्या माध्यमातून एक शांत सेमी खेळ व्हॅलिड रेड करून माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून भैरवनाथ चालगाव संघाचा महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा एका गुणाची कमाई, स्कोर कार्ड हलते ठेवण्याचं काम पुन्हा एकदा भैरवनाथ चालगाव संघाच्या माध्यमातून. चला, यानंतर होणारा सामना श्रीराम कर्दे आणि त्यांच्या विरुद्धमध्ये श्री महालक्ष्मी जालगाव. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. श्री महालक्ष्मी जालगाव, श्रीराम कर्दे खेळण्याच्या दृष्टीने हा दुसरा पुकार. या ठिकाणी थर्ड रेड, तिसरी चढाई. गवे संघाच्या माध्यमातून चढाईपट्टू आक्रमण करेल. वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न आहे, तर पुन्हा एकदा स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय. हो, बसलेली. या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. गुणाची कमाई या ठिकाणी पुन्हा एकदा केली जाईल. सुरेख कामगिरी भैरवनाथ चालगाव संघाच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळते. या मॅच मध्ये पूर्णपणे बॅकफुटला ढकलून दिलंय प्रतिस्पर्धी गवे संघाला आणि अगदी वेगाने विजयाच्या दिशेने या ठिकाणी अग्रेसर होताना भैरवनाथ चालगाव संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एका गुणाची कमाई आहे. या ठिकाणी खूप वेळानंतर चूक घडताना पाहायला मिळते. भैरवनाथ चालगाव संघाच्या माध्यमातून थोडासा ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. या ठिकाणी अजून एका गुणाची कमाई आहे. भैरवनाथ चालगाव संघाच्या माध्यमातून सुरेख खेळ, दमदार प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चला, या ठिकाणी पुन्हा एकदा गुणाची कमाई आहे. सक्सेसफुल कामगिरी पुन्हा एकदा ऑल आउटच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र ऑल आउट देखील होईल. 1+2 3 पॉईंट्स जालगाव संघाच्या खात्यामध्ये सोडले जातील. त्यानंतर क्षणभर विश्रांती. या ठिकाणी पुन्हा एकदा भैरवनाथ जालगाव संघाच्या या ठिकाणी संभवत मल्टी पॉईंट रेड. 2 गुणाची कमाई आहे. भेटले सामना संपला. शेवटची 5 मिनिटे. स्कोर कार्ड ऐकूयात. 31 या गुणसंख्येवरती भैरवनाथ जालगाव, तर 8 या गुणसंख्येवरती गवेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये गेलेला सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. भैरवनाथ जालगाव संघाचं वर्चस्व मॅच मध्ये. गुण एकवटला जातोय पुन्हा एकदा भैरवनाथ जालगाव संघाच्या खात्यामध्ये. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. या ठिकाणी पुन्हा एकदा एक मल्टी पॉईंट रेड. 2 गुणाची कमाई आहे. भैरवनाथ जालगाव संघास मात्र चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळाला. अंततः या ठिकाणी आपण पाहतोय गवे संघाला पराभवाच्या दिशेने ट्रॅव्हल करावं लागेल.
हा बस हा. हसतोय बघ हसतोय एकदम. हे तो व्हिडिओ माहितीये काय तो पाण्याची रंगपंचमीची तिथले ट्रॅक्टर मधला तो परगा माहिती व्हायरल झाला. या ठिकाणी जर्सी क्रमांक 12 खेळाडू आता मात्र कुठेतरी शेवटाकडे सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी वेळ थोडीशी निघून गेली. या ठिकाणी सक्सेसफुल कामगिरी गुणाशी कामगिरी केली जाते गभे संघाच्या खात्यामध्ये. सामना संपला शेवटची 2 मिनिटे. त्याला पाठव त्याला पाठव रेड मार. या ठिकाणी भैरवनाथ जालगाव संघाचा खेळाडू थोडासा सामना एकतर्फी झालाय. एकतर्फी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. यानंतर होणारा सामना श्री महालक्ष्मी जालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम कर्दे. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. Come on. घुमा ये द्या पॉइंट अरे टाइम हो टाइमिंगला गेला. या ठिकाणी या पंचाचा इशारा येतोय. सामना संपेल. भैरवनाथ जालगाव संघाने आपला पहिला विजय नोंदवला. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन.